नमस्कार मंडळी, मी चेतन आपल्या सगळ्यांचं एव्ही स्टुडिओच्या आजच्या नवीन भागात स्वागत करतो. मंडळी, अनेकांना वारसा मिळतो साधन संपत्तीचा, पण विजय प्रकाश ढेरे सरांनी वारसा घेतला तो म्हणजे समाजसेवेचा. समाजसेवेचा वारसा त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतला आणि तो अखंडपणे पुढे चालू ठेवला. आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर निमित्त आहे आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान आहे. जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडा आणि मतदान करा असं आव्हान आम्ही आमच्यातर्फे तुम्हाला करतो. तर याच निमित्ताने आज आपण आलोय विजय ढेरे सरांकडे. त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांचं या मतदारसंघाबद्दलचं मत जाणून घेण्यासाठी त्यांचं व्हिजन आपल्याला पाहायचं आहे, की काय प्रकारचं त्यांना बदल अपेक्षित आहेत त्यांच्या या गुरुवारपेठ समता भूमीच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये. सर नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. सर मला प्रथम सांगा, की जसं मी तुमच्याबद्दल वाचत होतो तेव्हा मला कळलं, की आपले वडील प्रकाशराव ढेरे सर, तर हे पण समाजकारणात त्यांचं खूप मोठं कार्य होतं. काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल थोडक्यात? त्यांनी 1978 साली साधारण ह्या समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये राजकारणात प्रवेश केला. परंतु त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कधीही त्यांनी राजकारण हा विषयावरती फार कमी राजकारण केलं. समाजकारणातच त्यांचं जास्त लक्ष होतं आणि समाजकारणात त्यांनी खूप लोकांना मदती केल्या. त्यामध्ये अनेकांना नोकऱ्या लावण्याचे प्रश्न असो, का त्यावेळेला भवानी मतदारसंघ होता, त्याच्यामध्ये हॉस्पिटलचा प्रश्न होता. म्हणजे कमला नेहरू हॉस्पिटलला त्यावेळेच्या बारनेताई होत्या आमच्या नगरसेवका. त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी निधी आणून दिला, शासनाचा दिला, पुणे मनपाचा दिला. त्यातनं ते कमला नेहरू हॉस्पिटल आज खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनाही तिथं हे मिळाले, संधी मिळाली. अनेक येरवड्यासारख्या भागात खूप डेव्हलपमेंटची कामं त्यांनी केली. बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांचं नाव आज 25 वर्ष त्यांना जाऊन झाली साधारण. परंतु तरी देखील आजही लोकांच्या स्मरणात ते नाव आहे आणि त्यांनी केलेल्या कामामुळेच ते नाव आहे. अगदी. कारण आम्ही जेव्हा इथे या भागात फिरत होतो, तेव्हा आम्ही एक दिव्यांग अंध व्यक्ती होत्या. तर त्यांच्याशी बोलताना विषय निघाला, की बाबा तुम्हाला कशा प्रकारचा उमेदवार हवा आहे? तर ते म्हटले, "आम्हाला विजय ढेरे सरांसारखा एक सर्वांना जाणून घेणारा असं एक नेतृत्व हवं आहे, एक नगरसेवक म्हणून." तेव्हा त्यांनी बोलताना उल्लेख केला, की येस, प्रकाशराव ढेरे सर जे तुमचे वडील होते, त्यांनी त्यांना खूप जास्त मदत केली आणि त्यामुळे त्यांचं आयुष्यभर त्यांना नोकरी लागली, त्यांनी केलेल्या मदतीमुळे. हे खूप त्यांनी भावनिक होऊन अतिशय त्यांच्याबद्दल मत व्यक्त केलं. म्हणून आजच्या पॉडकास्टची सुरुवात आपण त्यांच्या नावाने त्यांचा एक विषय घेऊन आपण सुरुवात केलेली आहे. तर त्यांनी कायमच सर्वच व्यक्तींना म्हणजे अंध असो किंवा त्यांच्याकडे जो व्यक्ती आहे, अगदी, अगदी. त्या प्रत्येक व्यक्तीचं काम त्यांनी केलं. त्याचा कधी पक्ष विचारला आणि त्याची कधी जात विचारली नाही. बरं. आपल्याकडे तो मदती करता आला तर त्याला मदत करायची आणि तीच शिकवण आम्हाला पण आहे. अगदी, आज आमच्या या भागातील कमीत कमी 25-30 मुले मी माझ्या बँकेत लावलीत. इतर ठिकाणी मी काही लोकांना हे केलेलं आहे. नोकऱ्या मिळवून देण्यात मला यश आलंय आणि इतरही म्हणजे मी आता पुणे स्टेशन येथील पथारी संघटनेचा अध्यक्ष देखील आहे, इंदिरा गांधी पथारी संघटनेचा. तर त्या पथारी संघटनेमध्ये देखील त्या पथारी संघटनेतल्या लोकांना मी आजपर्यंत कायम मदत करत आलेलो आहे. म्हणजे कुठलाही त्यांचा प्रश्न असेल, पुणे मनपाचे प्रश्न साधारणतः तिथे येतात. त्यांचाही प्रश्न मी तो बऱ्यापैकी मार्गी लावलेला आहे आणि आता जर मी निवडून आलो तर तोही प्रश्न त्याच्यामध्येही देखील आपल्या भागातील बरीच लोकं आहेत, सदस्य आहेत. क्रीडा क्षेत्रातही मी चांगलं काम केलं आहे. क्रीडा क्षेत्रात एक नामांकित पैलवान आपल्या भागातील संदीप जगदाळे, त्यांना देखील सुरुवातीपासून मी मदत करत आलो. त्यांच्या ज्या वेळेला सर्व ठिकाणी मॅचेस असायच्या तेव्हा त्यांना म्हणजे ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही, मी सांगणारही नाही, परंतु त्यांना ती मदत मी केली आणि ते आजही त्याचं वेळेवर तुमच्याकडे जो काम घेऊन आला व्यक्ती त्याचं तुम्ही काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला. प्रयत्न केला 100% येस, येस, येस. आणि त्यात यश पण आलं. म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्यात सांगण्यासारख्या. छान, छान. उदाहरणार्थ रोड वायडिंग झालं असेल, तर रोड वायडिंगमध्ये बाधितांना घरं मिळवण्याचं काम केलं. मला नाही वाटत असं कुठल्या माझ्या ऐकिवात नाही, की कुठल्या नगरसेवकांनी ही कामं रोड वायडिंगच्या बाधितांना फ्लॅट देण्याची कामं पुणे महानगरपालिकेतर्फे केलेलं माझ्या ऐकिवात नाही. म्हणजे अशा प्रकारची ती कामं केलेली. खूप उल्लेखनीय कार्याचा सरांनी आता उल्लेख केलाय, की रोड वाइंडिंगमध्ये जरी घर गेलं होतं त्या व्यक्तीचं, त्याला पुणे महानगरपालिकेतर्फे परत त्याचं घर मिळवून देण्यासाठी सरांनी सहकार्य केलंय.
खूप छान. घर एकाला नाही, अनेकांना. अरे वाह! जवळ-जवळ 50 लोकं आहेत, जी बाधित झाली होती. त्या 50च्या 50 लोकांना 2 बिल्डिंगमध्ये मी त्यांना शिफ्ट केलंय, पुणे महानगरपालिका कोथरूडमध्ये आणि ते आनंदात तिथं राहत आहे. आणि ज्या दिवशी घर दिलं, त्या दिवशी त्यांनी माझा तिथं सत्कार केला. त्यापासून आजपर्यंत मी तिथं कधी पाऊलही टाकलं नाही. वाह! हे माझं एक म्हणजे किती काम करायचं आणि विसरून जायचं. किती निरपेक्ष भावनेने सरांनी हे लोकांसाठी कार्य आणि केलंय. ह्या भागाचा मूळ प्रश्न देखील तोच आहे. छोटे रस्ते, जुनं पुणं आहे आणि ते डेव्हलप व्हायला पाहिजे. जुनं पुणं जर डेव्हलप व्हायचं झालं, तर ते आतले रस्ते तुमचे मोठे झाले अगदी पाहिजे. आता मी पुढच्या त्यात ते रस्ते मोठे होऊन चालणार नाहीत, त्याची निगा देखील व्यवस्थित वेळच्या वेळी राखली गेली पाहिजे. आणि तुम्ही काम करताना त्या रस्त्याचं काम असं करा, एक उदाहरणार्थ जंगली महाराज रस्ता आहे, की तो त्या काळात बांधला गेला. तो आजही खराब झालेला नाही. तसंच तर अशा प्रकारचेच रस्ते निर्मितीचं काम माझ्या प्रभागामध्ये करण्याचं ठरवलंय, की ते रस्ते परत कमीत कमी कितीही मोठा पाऊस हो 10 वर्षापर्यंत ते खराब नाही झाले पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर मी एक मीरा सोसायटी म्हणून सोसायटी तिथे माझे फ्लॅट्स आहेत. त्या सोसायटीत देखील रस्ते मी बनवले. ते रस्ते आत्ता एवढ्या मोठ्या पावसात एक रस्ते बनवून कमीत कमी 7 ते 8 वर्ष झाली. पण 8 वर्ष ते दर्जेदारपणे टिकले. 8 वर्ष एक रस्ता जर टिकत असेल, तर आपल्या भागातले रस्ते किती दिवसात खराब होतात, हे सगळ्या नागरिकांना पूर्णपणे चांगलं माहिती आहे. हा जो 8 महिन्याचा पाऊस झाला, त्याच्यामध्ये रस्ते खराब काही झाले, परंतु ते रिपेअर करण्याची अ, काम देखील सगळ्यांनी केलं पाहिजे होतं. पण ते काही झालं नाही. त्यांना त्यात यश आलं नाही का का केलं नाही ते मला माहीत नाही. पण हे रस्ते निश्चितपणे सुधारले पाहिजे. आता आपण रस्त्याच्या प्रश्नाकडे वळलोच आहोत. तर या भागातले जे अरुंद रस्ते आहेत, तर काय व्हिजन आहे तुमच्याकडे, की तुम्ही ते रस्त्यांचं आज रुंदीकरण करणार? पुणे महानगरपालिकेकडे 15 ते 20,000 फ्लॅट्स हे लॉक अँड कीमध्ये. हो. हे कुणाला माहिती आहे? किती लोकांना माहिती आहे? मला माहिती आहे, मी सांगतो, अधिकाराने सांगतो. 100% हे आहेत. आणि जर जुन्या पुण्याचा विकास करायचा झाला, तिथं जर रोड वायडिंग करायची झाली, तर ते रोड वायडिंग करताना त्या बाधितांना तुम्ही जो फ्लॅट दिले, तर स्वखुशीने लोकं रोड वायडिंगला जागा देत. बरोबर. कारण आजची परिस्थिती अशी आहे, की इतका इथे ट्रॅफिकचा एक 5 मिनिटं जरी एखादी फोर व्हीलर किंवा एखादी रिक्षा रस्त्यात थांबली, तर मागे 5-5 किलोमीटरच्या रांगा लागतात. अगदी. इतका गर्दीचा हा भाग. हो, हो, हो. त्यामुळे याचं रोड वायडिंग व्हायला पाहिजे. रोड वायडिंग बाधितांनाही त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि त्या जागा मालक आहेत त्यांनाही त्याचा मोबदला व्यवस्थित दिला, तर सगळेजण आनंदाने रोड वायडिंगला तयार होतील. आज होत नाही त्याचं कारण कुणी हा प्रयत्न केला नाही. मी केला आणि यशस्वी झालो आणि तोच पुढे मी माझा क्रायटेरिया राहील साधारण. रोल मॉडेल आधी दाखवून दिलंय, की हे होऊ शकतं आणि त्याच आधारावर सर सांगतायत, की बाबा मग आता या मतदारसंघातील मतदारांनी विचार करायचा आहे, की आपण कोणाच्या पाठीमागे उभे राहायचं. सरांकडे व्हिजन आहे, त्यांनी केलेलं काम देखील आहे. यावर तुम्ही मतदान करताना या गोष्टीचा नक्की विचार करा. आता हा झाला रस्त्यांच्या बाबतीतला प्रश्न. पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईन याचं समान पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तुमचं काय नियोजन आहे? ॲक्चुअली तसं बघायला गेलं तर ह्या भागात तर सगळ्यात मोठी समस्या तीच आहे. पाणी पुरवठ्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे. ड्रेनेज मिश्रित पाणी पिण्यासाठी दिलं जातंय जातं. लाईनमधून. लीक ह्याला सर्वपणे ह्या भागातील जे काही प्रतिनिधी होते ते जबाबदार आहेत. कारण घरोघरी नळ कनेक्शन दिली पाहिजेत याच्या मताशी मी दुमत नाही. परंतु काही ठिकाणी 2-2 कनेक्शन, 3-3 कनेक्शन दिली गेली. ती मारत असताना, ती कनेक्शन करत असताना ती अनअथॉराइज्ड मारली गेली. त्यावेळेला जे टॅप त्या पाईपलाईनला बसतात, ते जर बसले नाही, तर ते तसेच सोडले जातात आणि दुसरा टॅप घेतला जातो. परंतु तो जुना टॅप आहे तो बंद केला जात नाही आणि मग ती होल्स जी आहे, त्यातलं पाणी एकतर लिकेज होतं, त्यानंतर ड्रेनेज लाईन्स आहेत त्या काही ठिकाणी फुटलेलं, मग त्याच होल्समधनं ते पाणी त्यात मिश्रित होतं आणि ते पिण्याकरता जातं. ही परिस्थिती माझ्या स्वतःच्या घरात सुद्धा ह्या मागच्या 5 वर्षात 3 वेळा झाली. मग असा जर विषय असेल, तर त्यानंतर मी कॉर्पोरेशन जाऊन पाठपुरावा करून संपूर्ण लाईन ही कृष्णाष्टमी चौकापासून इथपर्यंत मी बदलून घेतली आणि हे पाणी पुरवठा व्यवस्थित करण्याचं काम त्यावेळेला मी तिथं केलं. पण जर ही गोष्ट माझ्यासारख्या ठिकाणी पण होत असेल, मलाही त्याच्यात 2-2, 3-3 वेळा जर अशा प्रकारचं काम तर इतर सामान्य नागरिकांना किती त्रास होत असेल याची कल्पना करवतही नाही. आणि मुळात माझा प्रश्न पहिला असा आहे, की 50-50 वर्ष जर नगरसेवक इथं असतील, निवडून देताय तुम्ही, तर साधा पाणी प्रश्न जर आजच्या पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्न तुम्ही तो सोडवू शकत नसाल. मग तर या भागाचा मूलभूत गरजाचा पाणी, ड्रेनेज आणि लाईट
ह्या मूलभूत गरजा 50 वर्षात जर होत नसतील, तर मग तुम्ही त्या लोकप्रतिनिधींना परत निवडून देण्यात काय अर्थ आहे? पाण्याच्या संदर्भातलं कसं आहे तुम्हाला सांगतो, की तुम्ही जर त्या लाईन्स बदलल्या, आज या सगळ्या लाईन 40-40, 50-50 वर्ष जुन्या आहेत. अगदी. त्यावेळेची असलेली लोकसंख्या, आत्ताची असलेली लोकसंख्या यात जमीन आसमानचा फरक आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे 5-5, 6-6 पट ती लोकसंख्या वाढलेली. मग अशा परिस्थितीत तो ड्रेनेज लाईनवर लोड येतोय, त्या पाण्याच्या लाईनवरही लोड येतोय. त्या दृष्टीने कोणी प्रयत्न केलेत का इतके दिवसात? या ड्रेनेज लाईन्स बदलल्या गेल्या पाहिजेत, ही पाण्याच्या लाईन्स बदलल्या गेल्या पाहिजेत. या नवीन आल्या पाहिजेत, मोठ्या साईजच्या आल्या पाहिजेत. लोकसंख्या जी काय आहे, भविष्यातले 15-20 वर्षाचा, 25 वर्षाचा विचार करून त्या ड्रेनेज लाईन्स तयार झाल्या पाहिजेत, पाण्याच्या लाईन्स तयार झाल्या पाहिजेत. भविष्याचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट जर केली तुम्ही, तरच ती टिकणार आहे. येणाऱ्या पिढीला पण तेच त्याचा फायदा होईल 50 वर्षाचा. आणि ही दूरदृष्टी पवार साहेबांकडे, दादांकडे अच्छा. मग आणि माझा दोघांकडे पुढचा आहे. प्रश्न तोच होता, की बाबा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात का निवडलात? आणि ही दूरदृष्टी आहे ना, आज कित्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तर पवार साहेबांनी आणि अजितदादांनी पुण्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकलेला आहे. आज पूर्वीच्या काळी जर बघितलं, तर पूर्वीच्या काळी पुण्यात स्वतः साहेबांनी लक्ष घातलं. त्याला माझे वडील जवळपास 15 ते 20 वर्ष होते. त्यावेळेला गाडगे साहेब होते, आमचे वडील होते, पवार साहेब होते. या सगळ्यांनी मिळून पूर्वी पुण्याचा चेहरा बदलण्याचं काम केलं. पुण्यात मेट्रो आणली ती कुणी आणली? पुण्यातली मेट्रो आणली ती आमच्या पवारसाहेबांच्या काळात आली. पुण्यामध्ये नॅशनल गेम्स झाल्या. त्यावेळेला पुण्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा पण आउटस्कट पुण्याचा तो चेहरा-मोहरा बदलला गेला. हा कुणी केला? तर राष्ट्रवादीने केला. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालं. या दोघांनीच ही सगळी कामं केलेली. तुमचं राजकारणातलं आदर्श व्यक्तिमत्व तुम्ही कुणाला मानता? माझं दैवत पवारसाहेब आहेत, पण आदर्श व्यक्तिमत्व दादा. हां. दादांच्या कामाची पद्धत, दादांचे काम जे दादा माझ्या वडिलांची पद्धत होती, तीच दादांची पद्धत आहे. त्यामुळं मला ते दादांचं काम इतकं भावतं. दादांनी दिला शब्द, की तो पाळला जातो. तुम्ही उदाहरणार्थ कधीही तुम्ही दादांकडे जा, अजितदादांकडे. तुमची समस्या घेऊन 1 सेकंदात ते कुठल्या भागात आहे, पहिला प्रश्न समजून घेतो. 1 सेकंदात त्या अधिकाऱ्याला फोन लावतो आणि त्याला सांगतात, "हे काम मला उद्यापर्यंत झालं पाहिजे." त्याला टाईम लिमिट देतात. तेवढ्या वेळात मला झालं पाहिजे, मला फोन आला पाहिजे, झालं म्हणून. ही जी कामाची पद्धत आहे, अधिकारवाण्याने सांगण्याची पद्धत अधिकाऱ्यांना, ही त्याच नेत्याकडे बाकीच्यांकडे मला माझ्या दृष्टिकोनातून असा नेता दुसरा कुठला माझ्या बघण्यामध्ये नाही. इतक्या वर्षाच्या माझ्या समाजकारणाच्या कामामध्ये. हे जुनं पुणं आहे. तर यामध्ये जुन्या वाड्यांचा प्रश्न किती गंभीर आहे आणि मालक, भाडेकरू यामध्ये वाद-विवाद होणं ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जुने पुण्यातले हे जुने वाडे आहेत. ह्याला जवळ-जवळ 150-200 वर्षापूर्वीचे वाडे आहे. आता 150 वर्ष झाल्यानंतर त्याची एक्सपायरी ही 100% ठरलेली आणि ती झालेली पण. आता अनेक वाडे कोसळलेत, पडलेत, भिंती पडल्यात, कुठं क्रॅक्स गेलेत, कुठं म्हणजे संपूर्ण पूर्वीचे जे पद्धती, लाकडी पद्धतीनं जे त्यांच्यावरती जुनं वाड. बांधकाम होतं, ते सगळं आता कालबाह्य झालेलं आहे आणि ते प्रॉब्लेम्स 100% सर्व भाडेकरूंना म्हणजे त्या प्रॉब्लेम्सला सामोरं जायला लागतंय. त्यामुळे त्याचा पुनर्विकास हा झालाच पाहिजे. परंतु काही मालकांच्या, काही भाडेकरांच्यामध्ये वाद आहेत. त्यामुळे ते होत नाहीत. अशा परिस्थितीत जर भाडेकरूंची संघटना असेल, भाडेकरूंनी त्यांचे स्वतःचं एक स्वतःची एकी करून जर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं, तर सदरचे ज्यांच्या वाड्याचा मालक असेल त्यांनाही बोलवून घेऊ शकतो आणि दोघांचंही कुठेही नुकसान नाही होणार. असंच मधला सुखद मार्ग आपण मार्ग काढू शकतो. सगळ्यांना परंतु हे करताना दोन्ही बाजूचा व्यवस्थित समतोल साधला. त्यांची जी नीट चर्चा केली, त्यांना समजून सांगितलं दोघांनाही. तर समजून सांगितल्यानंतर, प्रश्न समजल्यानंतर कुठलाही माणूस अडून राहत नाही. तो समजून ती गोष्टीवरती लगेच निर्णय घेतो आणि अशा प्रकारची समजुतीची भूमिका जर कोणी मध्यस्थानी चांगलं घेतली, तर लोकं ऐकतात. ऐकत नाही असं नाही आणि चांगले-चांगले प्रश्न यातनं सुटतात. बरोबर. त्यामुळे ते प्रश्न घेतला गेला पाहिजे आणि ते सामंजस्य भूमिका घेण्याची जी भूमिका आहे, ती मी घेईन 100% आणि दोघांनाही बसून ते प्रश्न मार्गी संपूर्ण प्रभागातील वाड्यांचा जीर्णोद्धार करण्याचं काम मी करेल. त्याच्यामध्ये अनेक समस्या अशा पण आहेत. आज ही कुणाच्याच लक्षात येत नाही ही पण बाब आणि ही गंभीर आहे, की आज ते भाडेकरू जिथं आहे राहतोय, त्याला किंवा त्या मालकाला जो टॅक्स आहे, तो अत्यंत अल्प आहे, जुना टॅक्स आहे आणि तो लागू झालाय. परंतु आता नवीन तुम्ही बांधकाम केलं, तो जवळ-जवळ 10 पट वाढतो. बरोबर. म्हणून त्याच्या बाबतीतला माझा पहिल्या 2 ते 3 महिन्यात माझा पहिला ठराव तोच असणार आहे, की निर्माण ज्या सोसायट्यांचं होतंय, ज्या वाड्यांचं होतंय, त्यांना जो टॅक्स येतोय आत्ताचा मूळचा टॅक्स, तो त्यांचा जो एरिया आत्ताचा आहे, त्या एरियाला तोच टॅक्स त्यांनी ठेवावा.
किंवा जास्तीत जास्त दुप्पट करावा. वाढवू नये. त्याच्यापेक्षा वाढवू नये. आणि जे एक्स्ट्रा तुम्हाला आत्ता नवीन जे तुम्हाला FSI मिळणार आहे, त्या भाडेकरूंना असो, त्या मेंबर्सला असो, तर त्याच्याबद्दल तुम्ही ती भूमिका घ्या. पण ती सुद्धा इतकी 10-10, 15-15 नाही. अवाजवी थोडासा अवाजवी न करता जर योग्य रीतीने केलं, तर लोकंसुद्धा पुनर्विकासाला या बांधकामाच्या ह्याला तयार होतील आणि त्यातनं काही मोठं नुकसान होणार नाही. महापालिकेला सध्या मला तेही समजतं, की जो आज महापालिकेला जो निधी उपलब्ध केला जातो, तो त्यातूनच केला जातो. जकातीसारखं उत्पन्न बंद झालं. बंद झालेलं आहे. तर तो प्रश्न मलाही समजतो. पण त्यात कुठेतरी समतोल साधण्याची भूमिका ही जर सगळ्यांनी घेतली, तर 100% हा टॅक्सेसचाही प्रश्न कमी होऊ शकतो. म्हणजे आता नागरिकांनी विचार करण्याची वेळ आहे, की बाबा आपले प्रश्न सोडवणारा नेता आपल्याला पाहिजे, कार्यकर्ता आपल्याला पाहिजे, की फक्त जाहिरात करणारी लोकं आपल्याला पाहिजेत. आजवर काय वाटतं सर, आपल्या भागांमध्ये स्मार्ट सिटी असेल, स्मार्ट पुणे म्हणा किंवा काय, यातनं फक्त जाहिराती झाल्या आणि घडलं काही नाही जसं असं तुम्ही बघा ना, की एक ठराविक पुण्याचा भाग जो आहे, तो स्मार्ट सिटी म्हणून तयार केला गेला आणि तो झाला. मी नाही म्हणत नाही, तो विकास झाला. पण त्यात योगदान आमचं पण आमचंच जास्त आहे आणि आत्ताच्या ह्या 2-5 वर्षामध्ये इतर पक्ष आलेले आहेत, या सत्तेच्या राजकारणात. त्याच्या आधी आम्हीच होतो आणि ते स्मार्ट जी सिटी घडवली, जे काही केलं, ते आमच्याच लोकांनी केलं. आता ह्या भागातला मूळचा प्रश्न जो आहे, तो जुन्या पुण्यात आहे. जुन्या पुण्यामध्ये तशी झालेली नाही स्मार्ट सिटी. तुम्हाला एक उदाहरण देतो. हे हे या भागातल्या लोकांना समजलं पाहिजे, बरोबर. की आम्ही ज्या वेळेला ह्या आमच्या पक्षाच्या नेत्यांबरोबर फिरत असतो. मला एक वडिलांच्या वलय असल्यामुळे एक वेगळा मान आहे समाजामध्ये, आमच्या पक्षामध्ये, दादांकडे, सगळीकडे मला थोडासा एक वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं आणि त्याचाच फायदा घेऊन मी पुणे मेट्रोची जी सुरुवातीची मीटिंग होती, नवी दिल्ली येथे झालेली, त्या शिष्टमंडळात मी गेलो होतो. अच्छा. आणि त्या शिष्टमंडळात ज्यावेळेला पहिला मार्ग जो तयार झाला, म्हणजे तो झाला धनकवडी पासून ते पिंपरी चिंचवडपर्यंत. तर त्या मीटिंगला मी हजर होतो. त्यावेळेला मी मुद्दामून प्रामुख्याने स्वारगेट येथे त्याचं मुख्यालय घ्या म्हणून प्रस्ताव मांडला. अच्छा. त्यांना स्वारगेट येथे जलतरण तलाव होते 2 मोठे. तिथं मोठ्या प्रमाणावर जागा शिल्लक होती. म्हणलं तिथं घ्या आणि हा भाग कनेक्टेड टू आमच्या या भागाला आहे. बरोबर. मंडईसारख्या ठिकाणी त्यांना हे केलं, की मंडई जी आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला एक गोटीराम भैय्या चौकात मोठी जागा आहे. तिथं तुम्ही त्या भागामध्ये, त्या मोकळ्या जागेमध्ये स्टेशन तुम्ही करू शकता. म्हणून त्या मंडई स्टेशनची निर्मिती मी ठामपणे सांगू शकतो झाली. वाह! वाह! कारण त्यावेळेला माझे मित्र अनेक आमचे हे होते, त्यांच्याबरोबर मी गेलो होतो. दत्ता धनकोडे होते. त्या शिष्टमंडळात जे राष्ट्रवादीचं शिष्ट त्यावेळेला आमची सत्ता होती आणि हे 2 स्पॉट मी त्यावेळेला करून घ्यायचो. अनेक वेळा लोकांपर्यंत पोहोचत नाही, की बाबा ह्या मागचं सूत्रधार कोण आहे? तर आज या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला कळतंय, की सरांनी यामध्ये किती मोलाची भूमिका बजावली आहे. तर मग या सगळ्या जनतेकडून सर त्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो, की तुम्ही आणि त्यांना आभाराचं कारण नाहीये. कारण हे काम आहे, हे आम्ही करतच असतो. आपल्या भागाला कुठे न्याय देता येईल, आपल्या भागाला कशा सुविधा उपलब्ध करून देता येतील, त्याकरता आम्ही हे सगळं करत असतो. सर, सरकारने लाडकी बहीण योजना आणली, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं बघायला गेलं ना, तर हे लोकांना समजलं पाहिजे, की ही योजना मूळची कुठली. ही योजना मूळची आहे ती महिला बालविकास मंत्रालयाची आहे. हं. महिला बालविकास मंत्रालयाच्या मंत्री ह्या अदितीताई तटकरे आमच्या पक्षाच्या होत्या. बरोबर. त्यांच्यामार्फत ही योजना आली अगदी. आणि ती इम्प्लिमेंट करायचं अजितदादांनी ठरवलं आणि त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर भाजपचे आमचे नेते आहेत आदरणीय फडणवीस सर, त्यांच्याशी चर्चा झाली आणि मग या सर्वांनी मिळून ती योजनाला मूर्त स्वरूप देण्याचं अगदी. ठरवलं आणि ते दिलंही. हां. आणि ह्या युतीच्या शासनामध्येच ही योजना आली. त्यात आम्ही देखील सत्तेचे भागीदार आहोत आणि आमचीच ती मूळची योजना ह्या खात्याची, हो. कारण त्या खात्याच्या प्रमुख अदिती तटकरे आहेत. त्यांच्या ह्याच्यातून आली आणि सुदैवाने बघा ती योजना ज्यावेळेला झाली, त्यावेळेला आम्ही पण त्यात होतो आणि मी त्या दिवशी मंत्रालयात होतो, दादांबरोबर होतो आणि अदितीताई तटकरे आणि दादा ही योजना जाहीर करण्याकरता पत्रकार परिषद गेले होते. त्यांच्याबरोबर मी देखील तिथे उपस्थित होतो पत्रकार परिषदेत. त्याच वेळेला ती योजना जाहीर झाली. त्यातनं त्यावेळेला जी जाहीर झाली त्यावेळेला संपूर्ण पुणे शहरात ती योजना राबवण्याची. जी घोषणा झाली ती दाखवण्यात आली आणि त्यावेळेला मी तिथं उपस्थित होतो. अरे वाह! त्यामुळे या लाडक्या बहिणींची योजना दादांनीच आणली. त्याला निश्चितपणे या बाकीच्या दोन्ही पक्षांनी मदत केली. येस. परंतु त्यात
मुख्य सहभाग आहे तो राष्ट्रवादीचा आहे. म्हणजे असं दूरदृष्टीचं काम राष्ट्रवादी नेहमी करत आले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. एक नगरसेवक म्हणून शैक्षणिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही काय बरं उपाययोजना करणार आहात? हा एक साधा प्रश्न आहे, की शिक्षणाच्या बाबतीत आज जर आपल्याला काही करायचं झालं, तर इंग्लिश मीडियम हा सगळ्यात मोठा त्यातला महत्त्वाचा गेम चेंजर म्हणजे आपण एक महत्त्वाची गोष्ट म्हणू शकतो, तर ते की इंग्लिश मीडियम. त्याचं कारण असं आहे, आज तुम्ही कुठेही जा, कुठलाही व्यवसाय बघा, ऑफिस असो किंवा व्यावसायिक असो, प्रत्येकाकडे कॉम्प्युटर आहे. अगदी. आणि हे कॉम्प्युटरवरती हे संपूर्ण काम करावं लागतं. बरोबर. त्या ह्याचं बरोबर. विभागाचं. विभागाचं म्हणजे तो कॉम्प्युटरवरच स्टॉक असो, काय असो, कुठली बिलिंग असो, काय असो ते कॉम्प्युटरवरती. आणि या सगळ्याला मूलभूत पहिली भाषा जर कुठली असेल तर ती इंग्रजी. इंग्लिश. म्हणजे जर तुम्हाला इंग्रजी येत असेल तरच तुम्ही कॉम्प्युटरायझेशनमध्ये जाऊ शकता. बरोबर. आणि कॉम्प्युटरायझेशन तुम्हाला येत असेल, इंग्लिश तुम्हाला येत असेल, तर 100% तुम्ही नोकऱ्या मिळवू शकता. अगदी. पण आज आमच्या भागामध्ये असा मूळचा प्रश्न आहे, की इंग्लिश मीडियमच्या शाळा नाही. आज मला सांगा आमच्या भागातील जी काही जनता आहे, लोअर मिडल क्लास पण लोअर क्लास पण आमच्या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे. मला सांगा सेंट विन्सेंट, बिशप्स, सेंट ॲन सारख्या मोठमोठ्या ज्या शाळा आहेत, इथं आमच्या भागातल्या मुलांना प्रवेश मिळू शकतो का? नाही. मग बेसिक आमच्या भागात ज्या कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, त्या सगळ्या मराठी मीडियमच्या आहेत. बरोबर. मग मराठी मीडियमच्या शाळा असतील, तर त्याच्याबरोबर ज्या बंद पडल्यात काही शाळा, हं. कारण लोकं आता मराठी मीडियमच्या शाळेत टाकायला नाही मानतात. अगदी. आपल्या मुलांना इंग्लिश यावं, तर हे लोकांच्या लक्षात आलंय. मग त्याकरता कुणी प्रयत्न केले का? नाही. 2 शाळा बंद आहे. मग त्या शाळा जर तुम्ही इंग्लिश मीडियमच्या केल्या आणि तुमच्या मुलांना तिथं चांगल्या पद्धतीचं शिक्षण महापालिकेतर्फे जर दिलं गेलं मोफत, वाह! तर 100% या भागातली मुलं देखील इंग्लिश बोलायला लागतील, इंग्लिश शिकतील आणि कॉम्प्युटरचे क्लासेस देखील तुम्ही तुमच्या सगळ्या शाळांमध्ये काढू शकता. कॉम्प्युटर शिकतील. ई-लर्निंग. हे ई-लर्निंगचे क्लासेस काही मक्ते तरी आहे का बाहेरच्या भागातल्या लोकांची? आणि त्या पर्टिक्युलर समाजाकरता तुम्ही ती कामं करता. आमच्या या बहुजन समाजातल्या मुलांचा अधिकार नाही तो. अगदी. एक बहुजन समाजातल्या मुलांसाठी आम्ही काय केलं सांगू तुम्हाला? 1935 साली माझे आजोबा नगरपालिकेचे नगरसेवक होते त्यावेळेस. अच्छा. आणि ते नगरसेवक असताना 1935 साली त्यांचा ठराव आहे पुणे महानगरपालिकेत. आणि हे ऑन रेकॉर्ड आहे, की पुण्यातील बहुजन समाजातील मुलींना मोफत शिक्षण द्या. 1935 साली हे आमच्या घराची त्यावेळेसचे विचार. म्हणजे आणि त्या विचाराला प्रेरित होऊनच मी पण आज देखील शिक्षणामध्ये जर आता तुम्ही हे 100% मी निवडून येणार लोकं देणार यावेळेला. कारण परिस्थिती फार वेगळी आहे आणि त्याकरता जर मी निवडून आलो 100% मी या सगळ्या शाळा इंग्लिश मीडियमच्या सुरू करणार, कॉम्प्युटरचे कोर्सेस चालू होणार. छान. आमच्या भागातली अनेक मुलं जी आहेत, ती 10वी-12वीच्या पुढे शिकत नाही. हा एक बेसिक अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे. जर 100 मुलं घेतली तर त्यातली 70, 60-70 मुलं ही 10वी-12वीची आहेत. म्हणजे 10वी-12वीच्या मुलांना कुठेही नोकऱ्या मिळत नाही. त्यांच्यासाठी मी तिथे इलेक्ट्रिशियनचे कोर्सेस, प्लंबिंगचे कोर्सेस, गाडी रिपेअरिंगचे कोर्सेस, मोबाईल रिपेअरिंगचे कोर्सेस, इलेक्ट्रिकलचे म्हणजे अनेक जे काही कोर्सेस असे त्यांना जर मोफत शिक्षण द्याल त्यात ते पारंगत झाले, तर ते बाहेर येऊन कामं करू शकतात. आज साधा नळ बसवायचा झाला तर ₹400-500 खाली बरोबर. प्लंबर घेत नाही. बरोबर. म्हणजे ती जर मुलं आमची ट्रेन झाली, प्लंबिंगमध्ये झाली, इलेक्ट्रिशियनमध्ये, इलेक्ट्रिकची लाईनचं काम असेल, छोटंसं काम असलं तरी इलेक्ट्रिशियनला झालं ₹400-500 घेतो. बरोबर. गाडीचं रिपेअरिंग करायचं झालं, सर्व्हिसिंग करायचं झालं तर चार्जेस येतो. आज मी तुम्हाला सांगू शकतो माझे मित्र सगळ्या प्रकारचे रिक्षावाले, गॅरेजवाले, सर्व कापडवाले आहेत, भांडी बाजारातले सगळे माझे मित्र आहेत. हा प्रत्येक व्यवसाय मी त्यांच्या तिथे उपस्थित राहून अंगीकृत केलाय. अगदी. आणि तो मला समजतो. म्हणून मी बोलू शकतो, की हे आपण करू शकतो. येस. तुम्ही आणि याच्यामध्ये मोठमोठे उद्योगपती आहेत. त्यांच्याकडनं पण बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि हे जे शिक्षण मला जे काय माझ्या या काळामध्ये माझ्या आयुष्याच्या जे माझं वय आहे त्याच्यामध्ये जे मी शिकलोय, तेच आता मला पुढं उपयोगात ह्या सर्व समाजातील घटकांसाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि त्यांना त्याचा उपयोग जास्तीत जास्त कसा होईल ते बघायचं. सर, मतदार याद्यांबद्दल काही फेरफार झाला असं मला ऐकिवात आलं. हे कितपत खरं आहे? त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? ते 100% खरं आहे. हां. कारण ज्यावेळेला महानगरपालिकेची ही प्रारूप रचना आली, प्रारूप रचनेचा हा प्लॅन आला, त्यावेळेची मतदारसंख्या या प्रारूप रचनेमध्ये दाखवली ती 76,264. 76,264 ह्या प्रारूप रचना जी आलेली आहे, त्यावेळेला महानगरपालिकेने ही जाहीर केली. आता ही महानगरपालिकेने जाहीर केल्यानंतर 76,000 ची प्रारूप रचना, प्रभाग रचना, ज्यावेळेला प्रारूप यादी, प्राथमिक यादी आम्हाला दिली गेली हं. सगळ्यांना,
की याच्यातून तुम्हाला काय म्हणजे पाहून घ्या, कुठली नावं वगळली, काय केलं. तर त्यावेळेला त्या प्रारूप यादीमध्ये जी लोकसंख्या आली, ती आली 67,007. म्हणजे साधारणतः 9,000 मतं मिसिंग झाली. 76 मग 9,000 मतं. आणि ज्या वेळेला मग मी तक्रारी केल्या महानगरपालिकेकडं, सांगितलं ही एवढी-एवढी मतं आपली वगळली गेली. जैन मंदिरपासून ते कस्तुरी चौकापर्यंतचा पलीकडचा भाग, हा जवळ-जवळ 7,500-7,000चा आणि खडकमाळीतला काही भाग असा, हा वगळला गेला. आणि हा वगळताना तो जाणीवपूर्वक वगळला गेला. त्याच्या क्लिप्ससुद्धा आमच्या इथे प्रभागातील अनेक लोकांनी पाहिल्यात, की कोण सांगत होतं, हा भाग आपल्याला अ, मिळणार नाही, हा कट करा, हा आपल्याला मिळणार आहे, हा जोडा. अशा प्रकारचं मतदारमध्ये फेरफार मॅनिप्युलेट केलं हे त्यांनी. आमच्या निदर्शनास आलं. आणि हे मी करून त्यावेळेला स्ट्राँगली ऑब्जेक्शन घेतलं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, की जर आमचे मतदार हे परत आले नाहीत या भागातले, तर मी 100% हायकोर्टात रिट पिटिशन जाणार, रिट पिटिशन दाखल करणार आणि तुम्हाला अ, हे करणार म्हणलं, जे दोषी आहेत त्यांना योग्य ती शिक्षा द्यायची अपील करणार. त्यावेळेला 3 ते 4 अधिकाऱ्यांचे फोन आले, की "साहेब तुमचं काय नक्की सांगायचं सांगा." मी त्यांना सगळं सांगितलं आणि ही सगळी नावं माझ्या भागातली मी जोडून घेतली. हे पत्र मला कॉर्पोरेशनचं आलेलं आहे त्याचं. वाह! 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 आणि कॉर्पोरेशनने त्यावेळेला सांगितलं, हे आम्ही केलंय. त्यावेळेला त्यांनी सूची येते एक सूची, म्हणजे ज्याच्यामध्ये उल्लेख असतो त्या 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 याचा. त्याच्यामध्ये ही सूचीमध्ये त्यांनी सदाशिव पेठेतले 10 प्रभाग जोडून टाकले होते. हां. ते जवळ-जवळ 8 ते 10,000 मतदार तिथले या आमच्या प्रभागाला जॉइन केले. काय संबंध त्यांचा? आमची प्रभाग रचना कुठं? आमचा प्रभाग काय आहे? गुरुवार पेठ, समताभूमी, घोरपडे, पायपडे आणि तुम्ही जोडताय कुठं? सदाशिव पेठेतली लोकं आमच्या इथे आणताय. त्याचं हे वर्ण समजतं, की पराभव समोर दिसतोय. म्हणून या सगळ्या गोष्टी त्यावेळेला केल्या गेल्या. आणि जर आम्ही लक्ष घातलं नसतं, ही पत्रव्यवहार केला नसता, तर आज ही सगळी 6,000 ते 7,000 लोकं वंचित राहिले असते मतदानापासून. म्हणजे पलीकडच्या प्रभागात गेले आणि ही सदाशिव पेठेतली लोकं या प्रभागात मतदानाला आले असते. त्यानंतर मी काय सांगायची गरज नाही, काय झालं असतं चित्र. आता हा मुद्दा मतदारांनी बघायचा आहे आणि लक्षात घेऊन मतदान करायचंय, की आपलं मतदान हे 6,500चं जे आहे, त्यात रेशीमआळी आमची, काचेआळी आमची, अ, पलीकडचा भाग आहे खालचा, रविवार पेठ आहे, काही जैन मंदिरचा भाग आहे. हे मतदारच गायब केले होते. ही कुठली पद्धत निवडणूक लढवायची? ही लोकशाही आहे का? ही हुकुमशाही झाली. हे जर असेल आणि फायनल यादी आली 73,000ची. म्हणजे 3 आकडे महानगरपालिकेनेच ह्याच प्रभागामध्ये 3 वेळा वेगवेगळे दिले. याच्यावरनं काळबेरं आहे हे सिद्ध होतं आणि हे सगळं कागदोपत्री आहे. हे मी म्हणत नाही. महापालिकेने जाहीर केलेले आकडे. याचा सारासार मतदारांनी विचार करायला पाहिजे आणि अशा लोकांना द्यायचं का निवडून हे ठरवलं पाहिजे. म्हणजे आता निर्णय मतदारांनी घ्यायचा आहे, की कशा पद्धतीने आपण कोणत्या लोकांच्या मागे उभं राहायचंय. सरांनी एक जागरूक राहून ह्या सगळा पत्रव्यवहार केला म्हणून आपल्याला परत या प्रभागात आणण्यात यश आलंय. आजचा खूप छान दिवस आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं आज जयंती आहे. त्या अनुषंगाने मला विचारायचं होतं, की तुमचं हे जे आपल्या भागात स्मारक आहे सावित्रीबाईंचं, तर त्यामध्ये तुमचं काय योगदान राहिलंय? त्यात सर्वात प्रमुख भूमिका माझीच होती. त्या स्मारकाच्या निर्मितीचं ज्यावेळेला शासनाने ठरवलं, त्यावेळेला शासनाने काही मीटिंग्ज आयोजित केल्या होत्या. आणि सुदैवाने ती जी सावित्रीबाई फुले भिडेवाड्याची जी जागा आहे, हा भिडेवाडा त्यांनी पूर्वी आमचे काका माझे जे आहे, अमृतराव ढेरे यांनी त्यावेळेला भिडेवाडा हा पुणे मर्चंट्स बँकेला विकत घ्यायला लावला. तसा उल्लेख बँकेच्या याच्यामध्ये संपूर्ण ह्याच्यात आहे, की अमृतराव ढेरेंनी त्यावेळेला भिड्यांशी बोलून हा वाडा बँकेच्या इमारतीकरता, मुख्य कार्यालयाकरता न्यावा आणि तो बँकेत ठराव करून त्यावेळेला ती जागा दिली. आणि ती पर्यायाने आज ते त्याला बरेच वर्ष झाले. आता 40-50 वर्ष झाली. आणि त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये ज्यावेळेला शासनाने ठरवलं, की सावित्रीबाई फुलेंची शाळा भिडेवाड्यामध्ये होती आणि ती आपण ते स्मारक केलं पाहिजे असं मागणी समाजामधून होती. त्यामुळे त्या शासनाने ठरवून आम्हाला विचारलं. बँकेच्या अध्यक्ष या नात्याने मला बोलावलं तिथं आणि बँकेच्या अध्यक्ष नात्याने गेल्यानंतर फडणवीस साहेब होते, मी होतो, सावे साहेब होते, अतुल सावे साहेब. अजितदादांनी त्याच्यात भूमिका घेतली. ह्या सगळ्यांनी मिळून मला सांगितलं, की आपल्याला हे स्मारक केलं पाहिजे आणि फुले दाम्पत्याचं पुणे शहरावर नव्हे, तर आमच्या ह्या भागावर देखील प्रचंड काम त्यावेळेला त्यांनी केलं या समाजाकरता.
दीनदुबळ्या दलित समाजाकरता पाण्याचा प्रश्न होता. पाण्यातसुद्धा ह्या 18 पगड जातीतल्या लोकांना म्हणजे त्यावेळेला वर्णवादाचं मोठ्या प्रमाणावर हे होतं. हे जे काही उच्चवर्णीय लोकं होती, जे या लोकांना म्हणजे पाणीसुद्धा घेऊन नाही येत. असे अनेक प्रश्न होते. सगळ्यांना महात्मा फुले त्यापेक्षा मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तर त्यांचं स्मारक होतंय आणि त्यांचं स्मारक करण्याकरता यावेळेला आम्हाला शासनाने बोलवलं. त्याला आम्ही पूर्णपणे शासनाला मदत करण्याचं आश्वासन दिलं. अच्छा. आश्वासन नुसतं दिलं नाही, तर संपूर्ण हायकोर्टचा निकाल असो, सुप्रीम कोर्टचा निकाल असो, सगळ्यात एक उल्लेख आहे, की ही जागा पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची आहे आणि बँकेचंच म्हणणं काही नसल्यामुळे आम्ही ही जागा त्यांना देण्यासाठी हे करत आहोत आणि त्यामुळे ती जागा स्मारकासाठी मिळाली. जवळजवळ 8 ते 10 वेळा माझ्या त्यावेळेला फडणवीस साहेबांवर मीटिंग झालं, दादांबरोबर झालं, सावे साहेबांवर सगळ्यांनी मिळून मला सांगितल्यानंतर आम्ही ती जागा अतिशय त्यांना हँडओव्हर केली आणि त्यामुळेच आज ते स्मारक तिथं उभं राहतंय. आम्ही त्याच्यात अडथळा मी कुठलाही आणला नाही वाह! वाह! आणि प्रेरणा आणि मूळतः याची प्रेरणा मला आजोबांकडून नाही माझ्या. हां. कारण आमच्या आजोबांनी तो ठराव देखील त्यांना प्रेरित होऊनच केला होता शिक्षणाचा. दुसरी गोष्ट आमच्या आजोबांनी तुम्ही हे सगळं ऑन रेकॉर्ड बोलतोय मी. हां. हे सगळं रेकॉर्डमध्ये आहे महानगरपालिकेच्या. केशवराव डेरे आमचे कैलासवासी हे माझे आजोबा त्यांनी त्यावेळेला ठराव मांडला आणि त्यावेळेला तैलचित्र महानगरपालिकेला दिली. महात्मा फुलेंचं आणि सावित्रीताई बाईंचं. ह्या दोन्ही फोटो तैलचित्र त्यावेळेच्या नगरपालिकेमध्ये सिटी पोस्टात त्यावेळेला त्या नगरपालिकेत ही दोन्ही तैलचित्र लावण्याचा कारभार देखील आमच्या आजोबांचाच. तेही योगदान आमचं होतं आणि त्यांनीच प्रेरित होऊन ही जागा देखील मी आज ती देण्याकरता त्यात भूमिका घेतली. आमच्या बँकेचे सर्व सभासद, आमचे संचालक यांनी सगळ्यांनीच त्यात योगदान होतं. आता बँकेचाच विषय निघालाय म्हणून विचारतो. सहकार क्षेत्रात तुमचं कारकीर्द कशी राहिली आहे त्याबद्दल थोडंसं? सहकार क्षेत्रात तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रातल्या व्यक्तीला माझं नाव विचारलं, तर ते नाव सगळ्यांना माहिती आहे. विजय ढेरे म्हणून नाव आहे. मी सहकार क्षेत्रामध्ये भरपूर काम केलं. प्रथमतः माझी 2003ला सहकार क्षेत्रामध्ये माझ्या वडिलांच्या अचानक निधनानंतर सहसा सहकार क्षेत्रात पाऊल पडलं. मी त्या बँकेवरती गेलो आणि त्यावेळेला सुदैवाने पहिल्यांदा आमचं संपूर्ण पॅनल त्यावेळेला आमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली विजयी झालं होतं. त्यामुळे माझा तिथं जाण्याचा मार्ग सुकर होता आणि वडिलांच्या जागी मी तिथं गेलो. त्यावेळेला बँकेची परिस्थिती अत्यंत खराब होती. कारण पहिल्यांदाच आमचं पॅनल, त्याआधी बाकीच्या लोकांचं पॅनल होतं, त्यांची सत्ता होती आणि बँक अत्यंत खराब परिस्थितीत होती. तिथे एन-पी-ए मोठ्या प्रमाणात होता. एन-पी-ए जो नेट एन-पी-ए 36% होता. तर ह्या गोष्टी लोकांना समजणार नाही. टेक्निकली ग्रॉस एन-पी-ए मोठ्या प्रमाणावर होता. म्हणजे ह्या अशा कंडिशनमध्ये बँक लॉसमध्ये होती. बँकेच्या हार्डली 5 का 6 शाखा माझ्या अंदाजे होत्या आणि त्यानंतर मी ती बँक ताब्यात घेतली आणि ती त्यावेळेला ठेवी आमच्या 62 कोटीच्या होत्या त्यावेळेला आणि 62 कोटीच्या ठेवी केव्हा होत्या? 85 वर्ष जुन्या बँकेच्या ठेवी 62 कोटी. आणि त्यानंतरच्या ह्या 10-15 वर्षाच्या कालखंडामध्ये ती बँक मी 260 कोटीवर नेली. ठेवी 260 कोटी आहेत. हे जवळजवळ 200 कोटींनी बँक मी वाढवली. बरोबर. ते बँक तोट्यात होती. ती बँक आज 5.5-6 कोटीपर्यंत दरवर्षी प्रॉफिट कमवते. 4 ते 6 शाखा होत्या, त्या आज माझ्या 17 शाखा झाल्या. मस्तच. आणि बँक सातत्याने 0% एन-पी-ए गेले 12 वर्षे. मला अवॉर्ड्स जी मिळाली आहेत पुणे मर्चंट बँकेच्या 100 वर्षाचा इतिहास, नुकतेच 100 वर्ष पूर्ण झाली. ही सगळी अवॉर्ड ह्या 12 ते 15 वर्षात मिळाली. इतक्या सुस्थितीत ती बँक मी आणली. म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये काम केले ते अतिशय व्यवस्थित, नीटनेटकं आणि नियोजन पूर्ण केले. त्यामुळेच त्यात मला यश मिळालं. एक हा विषय झाला. मी आता असोसिएशनवर पण 8 ते 10 वर्ष पुणे जिल्ह्याच्या असोसिएशनवर अध्यक्ष होतो. 9 वर्ष होतो. त्यानंतर मी फेडरेशनवर आत्ता गेली 9 वर्ष संचालक म्हणून महाराष्ट्राची फेडरेशनवर मी काम करतोय आणि प्रत्येक ठिकाणी मी माझ्या कामाचा ठसा उमटवलाय. अगदी इथं मी मागं पाहू शकतो की सन्मानपत्र आहे गोकुळ त्याच्यावर लिहिलंय. त्यांना सन्मानित केलंय सरांना. तृतीय क्रमांक प्राप्त तो केला. माझा व्यवसायातला आहे. हां. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक बक्षिसं मला गोकुळची तिथं आहेत सगळीकडे मिळालेली आहेत, की म्हणजे उत्कृष्ट काम केल्याबद्दल, उत्कृष्ट दुधाचं वाढ केल्याबद्दल मला मिळाली. ही पोचपावती आहे सरांच्या कार्याची सहकार क्षेत्रातल्या. झोपडपट्ट्यांचा इथे या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय नियोजन करा? कसं होतं, की शासनाने झोपडपट्ट्यांचं निर्मूलन करण्याकरता, ह्या झोपडपट्ट्यातल्या लोकांच्या चांगल्या सुविधा मिळण्याकरता SRA सारखी स्कीम आणली. ती येऊन बरेच वर्ष झाली. आता ती स्कीम येऊन इतके वर्ष होऊन सुद्धा या झोपडपट्ट्या ॲज इट इज आहेत. काही ठिकाणी तयार झाल्यात, काही ठिकाणी त्या
15-15, 20-20 वर्ष प्रलंबित. हं. म्हणजे असेही प्रश्न आहेत. म्हणजे त्याच्यावरती कुणाचंही लक्ष नाही. जर प्रत्येकाने व्यवस्थित काम केलं असतं, तर आज ह्या झोपडपट्ट्या या संपूर्णपणे बदलल्या गेल्या असतात. चेहरामोहरा बदलला असता. परंतु त्यात एस-आर-एचं काम योग्य पद्धतीने केलं गेलं नाही. त्यामुळे सगळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि या झोपडपट्ट्या 100% मी जर निवडून आलो, तर 100% मी तुम्हाला सांगतो, मी याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवेल. कारण मला सांगा, की ही जी आमची लहान मुलं आहेत, झोपडपट्टीतली असो, बाहेरची असो, बाहेरची जी उच्च वर्गीय लोकं आहेत, उच्च म्हणजे फायनान्शियल कंडिशन असलेली लोकं जी आहेत मोठे, त्यांच्या मुलांनाच फक्त खेळण्याचा अधिकार आहे का? त्यांच्या मुलांनाच बागेत जाण्याचा म्हणजे सोसायटीतल्या बागेत जाण्याचा, त्यांच्या मुलांनाच पोहण्याचा, त्या स्विमिंग पूलचा त्या सोसायटीत असलेला आनंद घेण्याचा अधिकार आहे का? आमच्या या झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या मुलांना नाहीत का? अहो 4-4, 5-5 एकरात झोपडपट्ट्या या पसरल्यात. 1-1 एकरात एक टॉवर उभा राहिला तर उर्वरित जागा ह्यांच्या डेव्हलपमेंटसाठी देईल ना. तिथे बाग होऊ शकते, तिथं स्विमिंग पूल होऊ शकतात, तिथं समाज मंदिर उभं राहू शकतं सर्व समाजाचं. अगदी, अगदी. त्या तिथं त्यांचे कार्यक्रम होऊ शकतात. तिथं आमच्या बचत गटातल्या महिलांना तिथं काम मिळू शकतं त्या हॉलमध्ये. बरं. तिथं त्या काम करू शकतात एखादं काम त्यांना दिलं तर. आमचं सुनेत्राताई पवारांनी बारामतीतल्या बचत गटांना अनेक गृहोद्योग दिलेले आहेत. त्या उत्पन्नातून त्या महिला काम करतात. आज त्यांना उत्पन्नाचं साधन झालंय. वाह! बचत गटासारखी तर संधी नाही. पण बचत गटांच्या महिलांचं काम फक्त निवडणुकांमध्ये होतं. निवडणुकात या, मग गोदीर 2-3 महिन्यात एखादी मीटिंग घ्यायची, चहा-पाणी, जेवण ठेवायचं, विषय क्लोज. अरे पण त्यांना रेग्युलर उत्पन्न मिळण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. ते देखील केलं पाहिजे. मग हा अधिकार माझ्या मुलांचा आहे त्या झोपडपट्टीतल्या. त्यांनाही स्विमिंग पूल पाहिजे, त्यांनाही गार्डन पाहिजे, त्यांनाही जिम पाहिजे, त्यांनाही सर्व सुविधा. म्हणजे सर्व मुलं सारखीच आहेत हो. अगदी. मोठ्याची काय आणि लहानाची काय किंवा साध्या माणसाची देवा घरची सगळ्यांना मिळायला पाहिजे ना. का नाही मिळू? आज मी जे सांगितलं, मी या सगळ्यांच्यातनं वावरलोय. हे सगळे मित्र आहेत माझे, त्यांच्यात खेळलोय, उठलोय, बसलोय. त्यामुळे त्यांच्या समस्येची मला जाण आहे. आज फिरतानाही मला दिसतंय, मी चालू शकत नाही इतक्या जवळ-जवळ घर आहेत. अगदी, अगदी. त्या वाटेने जायचं, इतक्या निमुळत्या वाटा आहेत. तिथंच ते अंघोळ बाहेर काढतात, तिथंच त्यांचे नळ आहेत. त्या रस्त्यावरच ते धुणं धुतात. अरे काय ही परिस्थिती? का तुम्ही बघितलं नाही इतक्या वर्षातल्या झालेल्या निवडणुकांमध्ये तुम्ही फिरला नाहीत? तुम्हाला दिसलं नाही हे सगळं वास्तव? मग हे जर वास्तव तुम्हाला दिसत नसेल, तर तुम्ही प्रतिनिधित्व करता कशाला? हे बदललं पाहिजे. हे बदलण्याकरता इच्छाशक्ती पाहिजे, नियोजन पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे आणि ही नसेल तर काही उपयोग नाही. ह्या तिन्ही गोष्टीचा जिथं संगम होतो, ज्या नेतृत्वात, तेच नेतृत्व हे चांगलं काम करू शकतं. अगदी, अगदी. त्यामुळं हे घडवायचंय, हे करायचंय आणि त्याकरताच मला इथं जायचंय. येस, व्हेरी गुड. सरांचं व्हिजन सरांनी अगदी कमी शब्दात मांडलंय बघा. काय करायचंय त्यांना अगदी झोपडपट्टीतल्या म्हणजे तळागाळातल्या लोकांसाठी त्यांची जी तळमळ आहे ती पोटतिडकीने बोललेत. कुठेही हे लिखाण केलेलं नाही की बाबा वाचून बोलतायत असं नाही. त्यांनी हे त्यांच्या अंतर्मनातून, अंतःकरणातून अगदी मनाच्या अंतःकरणातून ते बोललेले आहेत. याचा नक्की एक मतदार म्हणून तुम्ही 15 जानेवारीला विचार करा. आरोग्य सुविधा या भागातल्या कशा आहेत आणि त्याबद्दल तुमचं येत्या काळातलं नियोजन कसं असेल? आरोग्याची तर बोंबाबोंब आहे. आमच्या भागात दवाखाने नाही. आमच्या भागातला सगळा प्रॉब्लेम आहे. मी मध्ये उल्लेख केला वडिलांनी ते कमला नेहरूला आर्थिक मदत करून आज कमला नेहरू मोठं केलं होतं. आज आमच्या भागातले सर्व लोकं कमला नेहरूमध्ये जातात आणि त्या सुविधांचा लाभ घेत आहेत. त्या दृष्टीने सुद्धा मी तुम्हाला मगाशी सांगितलं सावित्रीबाई फुलेंच्या वेळेला मी दादा आणि फडणवीस साहेब आणि साहेब आमचे होते. त्या सगळ्यांशी चर्चेत होतो. त्यावेळेला मी एक विचार तिथं मांडला, की साहेब आमच्या ट्रस्टकडे प्रकाश चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमचं एक देवीचा ट्रस्ट आहे इथे. अंबामाता फुलवाला चौक अंबामाता भांडारी ट्रस्ट. तर त्या ट्रस्टकडे पैसे आहेत. आम्ही त्या पैशातून चांगल्या सुविधा लोकांना आरोग्यदायी म्हणजे देण्याकरता प्रयत्न करायचं आमचं ठरलंय. आणि त्याकरता आम्हाला जागा लागणार. कारण आम्ही ते हॉस्पिटल बांधतोय. आणि ते हॉस्पिटल बांधण्याकरता आम्हाला जागा हवी. कारण आमच्या भागामधले जे काही लोअर मिडल क्लास किंवा लोअर क्लास जो आहे त्या लोकांना हॉस्पिटलायझेशन चांगली सुविधा नाही. त्यांच्याकडे तेवढे मुबलक पैसे नाहीत उपचार करण्याकरता. शासनाच्या योजना आहेत, पण बिलं भरमसाठ होत आहेत बरोबर आणि ते सगळे महागाई वाढली. त्या बिलं जी 10,000-15,000 लाभार्थी त्यांना ज्या सुविधा आहेत त्या 5 लाखापर्यंतच्या आहेत, पण त्याच्या पुढच्या सुविधा दिल्या जात नाहीत. आपण जर चांगले हॉस्पिटल एखादं टाकलं, धर्मदाय हॉस्पिटल, तर त्याच्यामार्फत आपण या लोकांचा उपचार करू शकतो. अतिशय कमी दरात, अल्प दरात, नाहीतर मोफत. ज्यांची परिस्थितीच नाही त्यांचा मोफत आणि हे असेल. त्याकरता आम्ही हॉस्पिटलचं नियोजन केलं आणि फडणवीस साहेबांनी आणि दादांनी मला शब्द दिले, "तुला ही नक्की जागा आम्ही देऊ." तुझं हे अतिशय चांगले विचार आहेत. त्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे लोकं हवी आहेत, की जी
या प्रकारे समाजसेवेत काम करतील आणि हॉस्पिटल म्हणजे आरोग्याच्या संदर्भात आणि ते जागा लवकरच ते देणार आहेत मला. मला म्हणले, "ही निवडणूक झाल्यानंतर तू ये, आम्ही त्यावेळेला ठराव करून कॉर्पोरेशनमधून तुम्हाला ही जागा देऊ." की निश्चितपणे मला जागा मिळेल आणि ती मिळाल्यानंतर आम्ही कमीत कमी एक 20 कोटी रुपये स्वतः वाह! म्हणजे दोन्ही ट्रस्ट मिळून टाकणार मिळून. आणि ह्या ट्रस्टच्या ह्या पैशातून आम्ही हे हॉस्पिटल उभं करणार आहे. त्याच्यामध्ये माझे अनेक उद्योगपती ओळखीचे आहेत. त्यांचे आता सध्या CSR फंड त्यांना 5% त्यांच्या प्रॉफिटमधून म्हणजे ते नफ्यातून बाजूला बरोबर. काढून ठेवायला लावलं आणि तो समाजोपयोगी कामाकरता वापरा सांगितलं. ते फंडसुद्धा मी यामध्ये आणून हे हॉस्पिटल उत्तम दर्जाचं हॉस्पिटल करून वाह! उत्तम दर्जाची सुविधा लोकांना देईल. कारण मी अनेकदा माझ्याकडे लोकं येतात, असा-असा प्रॉब्लेम झाला, काय करायचं? मग त्यावेळेला लोकं घाबरलेली असतात. हार्ट अटॅक आला किंवा मराठी काय दिसत डोळे झालं, काय झालं? तर ह्यासाठी देखील मला काम करायचं आहे आणि ते काम मी भविष्यात मार्गी लावणार आहे. कारण गाडीखाना हे मोठं हॉस्पिटल आमच्या इथं आहे. काय सुविधा आहेत या सगळ्या नागरिकांना माहिती आहे. काही सुविधा नाहीत. एवढं हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल आपल्या इथं असताना, जागा असताना, का महानगरपालिकेने तिथं कमलानेरसारख्या सुविधा दिल्या नाहीत? हाही एक प्रश्न आहे. मग हे लोकप्रतिनिधींनी का केलं नाही? बरोबर. हा माझा त्यांना प्रश्न आहे. पर्यायी नागरिकांनी त्याचा विचार करावा, की का नाही केलं? मग हेच जर समजा ती जागा जरी आम्हाला दिली, तरी आम्ही तिथं चांगलं हॉस्पिटल काढू. अगदी. कारण ते आम्हाला प्रभागात पाहिजे. एखादी शाळा जी बंद पडलेली, जिथं पटसंख्या कमी, जिथं मुलंच येत नाही, ती शाळा देखील कन्व्हर्ट करता येईल हॉस्पिटलमध्ये. बरोबर. त्याच्यावर ते म्हणजे ते आमच्या भागात होईल. आम्हाला इथल्या इथे या सुविधा उपलब्ध करायच्या आहेत. हे नियोजन आहे माझं. हे विचार होते का यापूर्वी कोणाकडं? बघा. का केलं नाही? हा प्रश्न मतदारांनी विचारावा. मंडळी, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि जे मतं मागायला सत्ताधारी लोकं येतील तुमच्याकडे, त्यांनाही हे प्रश्न विचारा, की बाबा इतक्या वर्षात हे का नाही झालं? आणि आता हे करणारं एक सक्षम नेतृत्व तुम्हाला मिळणार आहे ढेरे सरांच्या रूपाने. तर मग सर, एक जाता-जाता मला असा प्रश्न विचारायचा, की हा भाग विविध जाती धर्माचे लोक इथं वास्तव्याला आहेत. सगळे गुण्यागोविंदाने राहतात. तर मग ह्यासाठी तुमचं काय, त्यांच्याकडे बघून तुमचं काय व्हिजन असणार आहे? हा भाग मुळात 11 पगड जातींचा आहे. हे जुनं पुणे आहे. जुन्या पुण्यात सर्व जाती धर्माची लोकं होती आणि कॉम्पॅक्ट होतं हे पुणं. अगदी स्वारगेटच्या इथं संपायचं. इकडे गेलात तुम्ही तर भवानी पेठेच्या पुढं कॅनचा एरियाला तिथं संपायचं. इकडं कसबा पेठेत त्याची बाउंड्री होती. या साईडला तुम्ही पुलाच्या दरम्यान लकडी पुलाच्या गेला तर ती एक बाउंड्री होती. नवी पेठ ही आमची शेवटची पेठ होती तशी बघायला गेलं. हा असा एक छोटा पुण्याचा भाग होता सुंदर. आणि त्यामुळे या सगळेच 18 पगड जातीची लोकं इथं राहतात वास्तव. आणि त्याच्यामध्ये सगळे आले, मुस्लिम आले, मराठा आले, तुमचे माळी आले, मातंग आले, साळी आले, चांभार आले, दलित आले. अशा प्रकारच्या 18 पगड आणि म्हणजे सगळ्या जाती सगळ्या जाती धर्म. आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा विचार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. मुळात आमच्या पक्षाची भूमिकाच ती आहे, की सर्वसमावेशक, सर्वांना बरोबर घेऊन जायचं. कुठल्याही जातीविषयी द्वेष बाळगायचा नाही. सगळ्यांना समान वागणूक द्यायची आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि म्हणूनच हा पक्ष मला आवडला आणि म्हणूनच त्या विचाराने प्रेरित होऊनच मी पुढचं माझं काम करणार आहे. एवढ्या सगळ्या चर्चेनंतर तुमच्या लक्षात आलं असेल, की आपल्याला येत्या 15 जानेवारीला विजय प्रकाश ढेरे यांच्या घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं आहे. तर मग भेटूयात आपण पुढच्या उमेदवारासह पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. मी निश्चितपणे मी जे बोललो ते करणार आहे. कारण मी जिथं-जिथं काम केलंय तिथं-तिथं ते सगळं करून दाखवलंय. याही प्रभागामध्ये मला निवडून दिलं तर नक्की 100% मी ही सर्व कामे बोलणार नाही, जे बोललोय ते करणार. एवढंच मी सांगेन. धन्यवाद. घड्याळ नक्की लक्षात ठेवा.